फोटो काढणंही गरजेचं असतं. आरसा गेलेले क्षण दाखवत नाही, आठवणी धुसर होतात, पण फोटो वेळ थांबवून ठेवतात. नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. दिवसाची सुरुवात आणि वर्षाची सुरुवात देखील माझी खूप छान झालेली आहे. ठरल्याप्रमाणे मी सकाळी लवकर उठून कोमट पाणी पिते आणि थोडासा व्यायाम करते. हे जरा माझं जुनं रुटीनच आहे, पण ह्या वर्षी मी ठरवल्याप्रमाणे 1 तारखेच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे की जरा त्याला अजून आपण चालना देऊया आणि छान पद्धतीने अजून आपलं रुटीन बदलून पाहूया. तर सांगितल्याप्रमाणे मी सकाळी लवकर उठून कोमट पाणी पिली, व्यायाम केला, त्यानंतर अंगण ओटा झाडून छानपैकी सडा टाकला आणि जास्तीचं पाणी पण आज भरून ठेवलं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रांगोळी काढली. हे माझं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर पूजेसाठी थोडेसे फुलं तोडून घेतले आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला. आता यामध्ये एक गडबड अशी की मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितले का माझा प्रयत्न असेल का मी गोड कमी करेल, पण चहा काही माझा सुटून नाही राहिला. म्हणजे 2 दिवस घेत नाही तर तिसऱ्या दिवशी घेते. आता नाश्त्याला सगळ्यांसाठी मी कोबीचे भजे केले. आता याची रेसिपी वेगळी सांगण्यापेक्षा मी तुम्हाला आत्ताच सांगते का भाजीसाठी मी कोबी कापलेली होती, तर भज्यांसाठी उभा कांदा कापतो तशी बारीक कोबी कापून घ्यायची आहे. यामध्ये मी मूग डाळीचं पीठ टाकलेलं आहे. कुरकुरीतपणा छान असतो. तुम्ही बेसन पीठ टाकलं तर थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकू शकतात. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आणि आपले नेहमीचे मसाले म्हणजे सोडा, मीठ, थोडासा हिंग आणि हळद टाकली. त्यानंतर मस्तपैकी भजे तयार केले आणि इतके कुरकुरीत झालेले होते. मूग डाळीच्या पिठातले भजे खूप कुरकुरीत होतात. तुम्ही नक्की एकदा मूग डाळीतल्या पिठातले भजे करून बघा. चणा डाळीचे भजे तर आपण कायम करतो, पण या पद्धतीचे भजे नक्की करून बघा. आणि कोबीचे भजे ते इतके छान झालेले होते. सगळ्यांनी म्हणजे गरमागरम लगेच एकीकडे मी देत होती आणि कौतुक खूप करता बरं का, खाताना कौतुक करता. त्यानंतर मग म्हणतात थोडंसं मीठ कमी होतं, जिरे कमी होता, पण काही नाही, हे माझं मोटिवेशनचं आहे. कारण असं ते मला म्हणतात घरातले, म्हणजे माझे आई वडील म्हणतात तुला जर कौतुक केलं ना तर तू पुढच्या वेळेस चांगलं करणार नाही, त्यामुळे तुला आम्ही असं बोलतो. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर भांडे वगैरे घासून दररोजची कामं करून मी भाऊचा डब्बा करण्यासाठी घेतला. म्हणजे भाऊच्या डब्याबरोबर आता आमचा सगळ्यांचा स्वयंपाक होऊन जातो 10-10:30च्या दरम्यानमध्ये. मग मस्तपैकी गरमागरम पोळ्या केल्या, कोबीची भाजी केली. त्यानंतर मला एक भाजी करायची होती, पण म्हटलं ती जेवणाच्या टायमाला करेल नंतर. मग दुपारी परत घरातले कामे आवरून घेतले आणि आज मी 5 वाजता स्वयंपाक करून घेतला होता संध्याकाळचा. का तर आम्हाला जायचं होतं गावामध्ये आरतीला. 7 वाजता आरती असते, त्यामुळे मी 5 ते 6 मध्ये माझा स्वयंपाक होऊन जातो. मग नैवेद्य घ्यायचा असतो मंदिरात जाताना. मग निलेशन मी बरोबर 6 वाजता गावात निघतो. तर गावात जाताना आरतीचा टाईम झालेला असतो आणि आज आम्ही एकदम टाईमावर पोचलेलो होतो. म्हणजे महादेवाचा शृंगार झालेला होता आणि आरतीचा टाईम पण झालेला होता. आजची आरती निलेशला भेटली. आरती झाल्यानंतर गंगेचं एकदा दर्शन घेतलं आणि घरी निघालो. धन्यवाद.